म्हणजे शुभ सकाळ. नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी या पंपावर थांबलेलो आणि सकाळचे वाजले 5:30. मला जायचं आहे बँगलोरला. बँगलोरच्या अगोदर एक 100 किलोमीटर थांबलेलो. पटकन युनिफॉर्म घालून घेतो आणि फ्रेश वॉशरूमला वगैरे जाऊन आलो, ब्रश केलं आहे. चला पटकन युनिफॉर्म घालतो, आपण निघूया. बँगलोरला जी डिलिव्हरी द्यायची आहेत, एक काय ते नीलमंगलाला एक आहे, एक हॉस्कोटेला आहे आणि मग तिथून आपल्याला जायचं आहे चेन्नईला. तर आजचा दिवस कसा जातो आहे बघूया. चला सुरुवात करूया. हे बघा, इथे गाडी लावलेली मी आणि ह्या पेट्रोल पंपच्या बाहेरच्या साईडने लावलेली. आहे हायवे, बरोबर हायवेच्या बाजूला. आता जाऊया चला. तर हायवेवर गाडी टाकायला थोडंसं मला रॉंग साईडने जावं लागेल, नाहीतर मला पूर्ण ना तिकडे सर्व्हिस रोडने जावं लागलं. इथे जवळच आहे, जास्त लांब नाही आहे. जरासं रॉंग साईडने जाऊन सर्व्हिस रोडने हायवेला टाकतो. बोला गणपती बाप्पा मोरया. निघालोय खरा. बरोबर इथून ना सांगतो तुम्हाला 107 किलोमीटर दाखवतंय आपलं लोकेशन आपल्याला. आणि वाजलेत बरोबर 5:45 आले, म्हणजे 5:45 वाजलेत. एक 2 तासात पोहोचून जाईन आय थिंक. 2-2.25 तासात, म्हणजे 8-8:30 वाजेपर्यंत आपण त्या लोकेशनला पोहोचू. चला पटापट जाऊया, खाली करूया. जास्त नाही, थोडंसंच सामान आहे, लवकर खाली करून घेतलं पाहिजे आणि तिथून मग हॉस्कोटेला. हे बघा, बँगलोर 63 किलोमीटर, होसूर 105. म्हणजे बँगलोर सिटीत जायचं नाही आहे, त्याच्या अगोदर नीलमंगलाच्या इथेच कुठेतरी खाली आहे. एक 40-45 किलोमीटर अंतर आपलं बाकी राहिलं आहे. तर बऱ्यापैकी दिवस उजाडला आहे. 7:30 वाजलेत. मी निघालेलो किती वाजता? 5:30 कितीला निघालेलो? हां, 5:45 निघालेलो. 5:45 म्हणजे 1-1.5 तास झाला. चला पटापट त्या लोकेशनवर पोहोचूया, खाली करूया आणि आपण त्याच्या पुढच्या लोकेशनला जाऊया. वेलकम टू तुमकूर नीलमंगला टोल प्लाझा. पहिलाच आता बँगलोरमध्ये एंट्री करायच्या अगोदर आपल्याला टोल लागतोय हा. आपण ना फायनली लोकेशनला पोहोचलोय. 8:20 झाली आहेत आणि बघा आपलं लोकेशन जास्त कुठे शोधायचं नाहीये. हायवेला लागूनच मी सर्व्हिस रोडला टाकली आहे गाडी. हे बघा, थोडंसं आतमध्ये, एक 100 मीटर हायवेला लागूनच आतमध्ये. त्यामुळे पटकन जाऊया त्या लोकेशनला. एवढंच काय ओपन झालं नसणार आहे, ते सुरू झालं नसणार आहे जे काय आहे ते. तरी पण आपण जाऊन तिथे पोहोचूया, एंट्री करूया आणि लवकरात लवकर खाली होते का फक्त बघूया. चला त्या लोकेशनला पोहोचलो आहे. एंट्री गेटवर एंट्री वगैरे केली आहे. एवढं असं काहीचं वेअरहाऊस आहे संपूर्ण. तर 8:28 झाली. बघूया आता कधी खाली करून घेत आहे, जाऊन येतो. तर मी ना तिकडे जाऊन आलो आहे, दाखवून आलो. एंट्री केली गेटवर, तर ते काय लक्ष देत नाही आहे. ते म्हणत आहेत 10 नंतर तो, म्हणजे जे रिसिव्ह करणार आहे ना 10 नंतर येणार आहे. तर आता वाजले 8:30, 9:30, 10, म्हणजे 1-1.5 तासानंतर परत जावं लागणार आहे. मी तुम्हाला 1-1.5 तासाने भेटतो. काय सांगणार आता, तोपर्यंत आता एडिट करत बसणार. 8:39 झाले ते बघा. फायनली PO दिली आहे. आता ते बोलले धक्क्याला कुठे जागा भेटेल तिथे लाव आणि मग खाली करूया. आता वाजले किती? 10 वाजले बरोबर. 10 वाजता त्यांनी एंट्री करून घेतली, म्हणजे या पेपरची सगळी. फक्त आता धक्का खाली आहे का बघतो मी, तोपर्यंत रशी वगैरे सोडून घेतो आणि रेडी राहतो. पटकन गाडी लावली की खाली करू. डिलिव्हरी झाली कंप्लीट. हे बघा, एवढंच माल होता, एवढंच. फक्त मागची एक लाईन होती. आता हा माल एक डिलिव्हरी द्यायची आणि डायरेक्ट चेन्नईला, म्हणजे हा पडू नये म्हणून आता परत बांधावं लागतं. या बघा, संपूर्ण बांधून घेतो. 11:30 नाही, 11:45 वाजले. 11:45 चुकून बोललो. 11:30 झाली एकदा खाली आणि आता वाजलेत 12. आणि आता दुसरं जे लोकेशन आहे ना ते हॉस्कोटे म्हणून आहे.
जवळजवळ इथून 65 किलोमीटर आहे लांब, म्हणजे जवळजवळ 2 तासाचा प्रवास दाखवतोय. आणि बाहेरून एक 70 किलोमीटरचा रस्ता आहे, त्याला 220 रुपये टोल आहे आणि 1-1.5 तासाचा प्रवास दाखवतोय. बघूया कुठून जायचं ते. बायपासने गेलेलं चांगलं आहे, 10 किलोमीटर 200 गेलेले पत्करतील, पण लवकर पोचून जाऊ. बघूया चला. आणि काय खाल्लं पण नाही आहे त्याच्यात गडबडीत. काय आलं माहिती आहे, चप्पल पण तुटली बघा. चप्पल तुटल्यामुळे आता वाटेत कुठेतरी चप्पल पहिली घ्यायला पाहिजे. काय गरम होतंय, डोकं दुखायला लागलं आहे कारण काय खाल्लं नाही आहे. तर चला ती डिलिव्हरी देऊया आणि मग आपला चेन्नईचा प्रवास रात्रीच होणार आहे. बघूया काय ते. आता निघतोय तू. गणपती बाप्पा मोरया. आता बाहेर पडलो आणि समोर दिसतोय तो मेन हायवे. जास्त आतमध्ये नाही, 100 मीटर फक्त आतमध्ये आलेलो. मी नीलमंगलाला आहे आता. पहिला आधी युनिफॉर्म घालूया मग निघूया. मी ना सकाळपासून काय खाल्लं नाही. एक चहा पिली आहे फक्त वाटेत आणि बिस्किट. एक बिस्किट खाल्लंय तेवढंच. काय ते मला भूक लागली. गाडी कुठे लावू, काय खाऊ, काहीच सुचत नाहीये. बघूया काहीतरी वाटेत काहीतरी भेटलं ना तर थांबणार काहीतरी खायला. डोकं चालायचं बंद झालं. पिण्यात 3 किलोमीटर, बँगलोर 15 किलोमीटर. मी आता बँगलोर सिटीत जातोय, सिटी साईडला. तिथून लेप आहे आपल्याला पुढे काही अंतर. बरोबर ना 2 वाजता मी पोचलो इथे. आता वाजले अर्धा तास झाला इथे पोचून. इथे पण तीच कंडिशन आहे बघा, गाड्या लागल्या आहेत. ही गाडी ज्यावेळी काढतील ना त्यावेळी मी धक्क्याला लावेन आणि मग खाली करते. मी वाटेत ना हे बघा जेवलो नाही आहे. पेरू घेतलेलं वाटेत, 2 पेरू घेतलेले, एक खाल्ला. थोडीशी भूक शांत झाली, पण एका पेरूने काय होणार. आता बघूया हे सगळं खाली झालं ना की मग बघूया किती वाजेपर्यंत. आता वाजलेत तर 2:30, 2 वाजून 29 मिनटं झाली. कधीपर्यंत खाली होते बघूया. ही खाली झाली की मग पेटपूजा करूया संध्याकाळी. A few moments later. कितीला आलेलो, दुपारी 2-2:30 वाजता आलेलो, 2-2:15. आता संध्याकाळचे वाजलेत किती सांगतो, 6 वाजले. अजून गाडी खाली झाली नाही. डोकं दुखायला लागलं अक्षरशः. इथे बाहेर ना हॉटेलसुद्धा नाही आहे काय खाईन तर. हे बघा पूर्ण काहीच नाही आहे इथे. हे बघा वैतागलो, अक्षरशः वैतागलो आहे. आता परत 2 पेरू घेतलेले, त्यातलं एक पेरू खाऊया म्हटलं. एक मगाशी खाल्लं. पूर्ण दिवस बऱ्यापैकी उपवास झाला माझा. ना नाश्ता ना जेवण काहीच नाही. पाणी पितोय. One hour later. किती वाजले, 7 वाजले. 7 दिसत आहेत. 7 वाजता गाडी खाली झाली. आणि बघा आता हा माल आहे तो आपल्याला चेन्नईला घेऊन जायचा आहे. हा बघा जवळजवळ अर्धी गाडी आहे, अर्ध्या गाडीपेक्षा आहे. वरपर्यंत आहे एकदम टॉपला. वरती मी रश्शी मारली आहे. राहणार काय, पडणार नाही, काय टेन्शन नाही. तर गाडी पॅक करून घेतो आणि बोलतो तुमच्याशी. अजिबात बोलायला पण कॅपॅसिटी नाही बोलायला. फक्त पाणी पिऊन आहे सकाळपासून आणि पेरू खाऊन. एक पेरू खाल्लं, दुसऱ्यातली एक बेस खाल्ली. डिझेल नाही आहे. अरे देवा, चला काय बोलणार आता, पुढे जाऊया. गाडीत वरती चढायला उतरायलाच पण जमत नाही. मी सांगायचं काय गोष्ट म्हटलं वाटेत कुठे धाबा भेटेल त्यावेळी भेटेल, तोपर्यंत म्हटलं आईस्क्रीम खाऊया. आईस्क्रीम घेतलं. थोडं जीव शांत झाला. तर आता विजूदादांचा परत फोन आलेला. विजूदादा म्हणतायत कोलार चित्तूर मार्गे जा आणि रविदादाने सांगितलं आहे तो दुसऱ्या रूटने जा. आता मी संभ्रमात पडलो आहे मध्ये. काय म्हणतात ते आता विजूदादा म्हणतायत नको नको तिकडनं जाऊ नको, इकडनंच जा. मग आता ह्या रोडने जातो मी.
चला, आपल्याला काहीच माहीत नाही कारण दोघंही या साईडचे एक्सपर्ट आहेत. विजूदादा पण, रवीदादा पण, सगळे सोमनाथ भाऊ सगळे एक्सपर्ट आहेत ते, त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. आपण आता दोघांनी 2 रूट सांगितलेत, टॉस करतो कोणाचा येतोय बघूया आणि त्या रूटने जाऊया. चला, हे बघा, हा एक रूट दाखवतोय आणि हा एक रूट दाखवतोय. ह्या रूटला टच केलं तर बरोबर 263 किलोमीटर आणि ह्या रूटला टच केलं तर 273 किलोमीटर. 4 तास 58 मिनटं आणि 4 तास 53 मिनटं असा काहीसा आहे. बघूया आता, चला कुठच्या तरी एका रूटने जाऊया. आता विजयदादा म्हणत होते ह्या रूटने जाऊया, तर ह्या रूटने जाऊया. चला, हॉस्कोटेवरून ना लेफ्ट घेतला आणि आता निघालोय. बोला गणपती बाप्पा मोरया, बाप्पाचं नाव घेऊन निघालोय. चालत राहूया आता. काय गंमत आहे बघा, डिझेलच नाहीये, कोणाचकडे डिझेल नाहीये काय, असं रे काय? हा, मगासच्या पंपावर गेलो तिथे पण डिझेल नव्हतं. गंमतच आहे, गंमत म्हणजे गंमत नाहीये ही. आता भेटेल त्या पंपावर डिझेल टाकणार. मगाशी पण एका पंपावर गेलो, डिझेल नाही बोलले, डिझेल येल्ला. अजून एक आपल्याला ना इंडियन ऑइल पंप लागला आहे बघा डाव्या साईडला. इथे बघूया डिझेल भेटतं काय. आहे पुढे जावं म्हणून सांगितलं. 825 डेन्सिटी आहे आणि डिझेल भेटेल. चला, डीजल आ रहा है या नहीं? उधर पीछे 2 पेट्रोल पंप पे रुका, डीजल नहीं बोला मुझे, चालू हो गया, ख़त्म हो गया. वो आज जो लोडिंग नहीं है ना, हाँ तो संडे है ना. हाँ, उसके वजह से. गाडीचं पोट भरलं, आता माझं पोट भरायचं बाकी राहिले. आता टेन्शन नाही, आता बिंदास. आता 0 करतो. 1 किलोमीटर. आता फक्त आपलं पोट भरायचं आहे. चला, आता भेटून जाईल काय नाही काय. पुढे हॉटेल, पुढे एक हॉटेल काहीतरी दिसतंय. फक्त पाठीमागे एक टेम्पोवाला दिसलाय, छोटीशी आहे बघा टपरी आहे. बघूया काय भेटते तिथे. मला भूक तर जाम लागली. हॉटेलं आहेत, नाही अशी नाही, पाठीमागे हॉटेलं गेली, पण आपल्या बजेटच्या बाहेर सगळी 5 स्टार हॉटेल. एवढ्या 5 स्टार हॉटेलमध्ये कोण जाणार जेवायला. जेवणाला अंडा राईस घेतला आहे बघा. मस्तपैकी ओपनमध्ये बसून मस्त बनवला. एक ऑमलेट घेऊ. ऑमलेट खरंच मस्त बनवला. मी ना ऑमलेट ऑर्डर केलं आहे. त्यांनी कसं दिलं आहे बघा, मस्तपैकी पानं आहेत. पानाची अगोदर आपण काय म्हणतात ते पत्रावळी पानाच्या जेव खायचो बघा, अशा पत्रावळीतून ऑमलेट दिलं आहे. टेस्टी आहे, मस्तपैकी पोटभर जेवण झालं. हा, एक 5 मिनटं ना चालून झालं ना की मग आपण चालत राहूया. 1 वाजेपर्यंत गाडी चालू आहे. 1 सव्वा 1 पर्यंत, 1 वाजेपर्यंत. आणि जिथे ढाबा वगैरे काय भेटेल ना मस्त की झोपून देऊ. हा, बरं वाटलं रे यार, खरंच सुख. म्हणजे ना मी तुम्हाला सांगतो, मला एक अनुभव म्हणजे आजच्या मी उपाशी राहिलो ना आणि आता जे जेवण केलं त्याच्यावरून मी विचार करतो, जे भिकारी वगैरे असतात ना, म्हणजे ज्यांना जेवण भेटत नाही, काहीच भेटत नाही, ते लोक ज्यावेळी भेटतं आणि ते ज्यावेळी जेवतात ना, म्हणजे खातात ते अन्न, ते म्हणजे सुख असतं. सुख म्हणजे पोटाला पाहिजे असतं काहीतरी. खरंच बिचाऱ्यांची म्हणजे कधी आज मी 1 दिवस जेवलो नाही तर एवढं तुम्हाला सांगतोय, जेवलो नाही.
ते लोक बिचारे उपाशी झोपतात कधी कधी, कधी कधी काहीच भेटत नाही त्यांना. तर विचार करून सुद्धा टेन्शन येतं. असो, त्यांना पण देऊ काहीतरी, काय नाही काय ठेवलं असणार त्यांच्यासाठी. तर एक 5 मिनटं चालतो आणि मग निघूया. मी आता कुठं पोहोचलोय काय माहीत नाही, पण चेन्नई 228 ची 11:30 वाजतात ना कॅपॅसिटी संपली. 11:30 वाजले. आजच यायला लागलं. तर गाडी मी थांबवली, सांगतो तुम्हाला आता. बरोबर ना 11:42 झाली. सॉरी 35 मिनिटं झाली ती बघा. आणि गाडी थांबवली कारण लिटरली माझे डोळे ना असे झाकायला लागले. त्यामुळे टाइमपास नाही करणार आहे, झोपणार आहे. उद्या सकाळी उठून आपण चेन्नईला जाऊया. चेन्नई आता एक 150 ते 1.25 किलोमीटर राहिलं असेल, कारण मगापासून भरपूर गाडी चालवली मी. 200 होती ना, म्हणजे 100 पेक्षा जास्तच गाडी चालवली. डिझेल घातल्यानंतर 120 किलोमीटर, आणि त्याच्या अगोदर जवळजवळ 31-40 किलोमीटर चालवले. म्हणजे 170-160 किलोमीटर गाडी चालवली. चला बाय, गुड नाईट, भेटूया उद्या सकाळी. शुभ सकाळ मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे आता वाजलेत, मला 6:30 वाजता जाग आली. 6:30 वाजता मी ह्या पेट्रोल पंपला झोपलेलो आहे. बघा पेट्रोल पंप दिसतोय, सूर्य बऱ्यापैकी वरती आलाय. आणि आता फ्रेश वगैरे होईपर्यंत 7 वाजले. आणि आपलं लोकेशन मी आता चेक केलं तर फ्रेश वगैरे झालं, आणि आपलं लोकेशन इथून 68 किलोमीटर आहे. सॉरी 168 किलोमीटर, म्हणजे जवळजवळ 3-3.5-4 तासाचा प्रवास. 7, 8, 9, 10, 11 वाजणार. असू दे, कारण झोप महत्वाची. काल रात्री पडल्या म्हणजे मी तुमचं फक्त सांगितलं मी झोपतो म्हणून इथे थांबतो, फक्त पडलो असा. डोकं टेकलं, कधी झोप लागली काहीच समजलं नाही. म्हणजे एवढं थकलेलो होतो. आईस्क्रीम कुठचं काय, जर आईस्क्रीम आणायला गेलो असतो ना तिकडे तर चाललो असतो. असू दे, चला आपल्याला अजून 3-4 तासाचा प्रवास आहे. अजून 4 खाली करायला जायला. निघूया आपण इथून. आता मी कुठे काय सांगू शकत नाही. हा बघा दाखवतो. या हायवेच्या बाजूलाच बरोबर ह्या पेट्रोल पंपवर थांबलेलो. वॉशरूमला तिथे गेलो ना तर ते बोलले पार्किंग द्यावी लागेल. 50 रुपये पार्किंग घेतली आहे लोकांनी. तर 50 रुपये दिले. वॉशरूमला वगैरे जाऊन आलो, ब्रश केला आहे, फ्रेश झालो आहे मस्तपैकी. तर चला निघूया आता जास्त वेळ काढत नाही. नाश्ता बिष्टा मग ते तिकडे पुढे बघूया काय ते. आज नाश्ता मात्र करून जाणार आहे. वेळ लागला तरी चालेल. चला बोला गणपती बाप्पा मोरया. चेन्नई एक्सप्रेस. बरोबर 7:10 मी निघालोय. मी आता ना चित्तूर इथून 6 किलोमीटर दाखवते लेफ्ट साईडला. आणि रोड इथले चांगले आहेत, मस्त रोड आहेत. रोड बद्दल काय बोलायलाच नको, रोड टॉप आहेत. मी आता ना वेल्लोराला पोहोचलोय. आणि पुढे वातावरण बघा कसं आहे. पूर्ण धुकं आहे, पाऊस आहे, काहीच समजत नाही. धुकं की प्रदूषण आहे. पूर्ण फॉगी वातावरण आहे.
पहिला आधी घाबरलो, म्हटलं पाऊस पडतोय की काय. कसं दिसतंय बघा समोर. हा कायदा बघा. बसला लटकतायत लोक. हे बघा दिसले, अक्षरशः बसला लटकून चालले. बरोबर ना 10 वाजून 10 मिनिटं झाली. कंटिन्यू 3 तास गाडी चालवून मी ना आता जवळजवळ पोहोचत आलोय. आपलं लोकेशन 31 किलोमीटर बाकी राहिले. भूक लागली आहे भरपूर. मी काहीच खाल्लं नाही मग. भूक लागली तर पटकन काहीतरी नाश्ता वगैरे करून येतो. इथे पाठीमागे एक छोटासा धाबा दिसला मला. बघूया काय भेटते. पटकन सकाळी सकाळी नाश्ता नाही करत आहे, जेवण करतोय. गरमागरम रोटी आणि डाळ. पर्याय नाही. काल मी फसलोय. दिवसभर काल उपाशी. आज म्हटलं रिस्क नाही घ्यायची. सरळ त्यांच्याकडे परोठे वगैरे नाही नव्हते. परोठा विचारला आहे का, परोठे नाही बोलले. डाळ रोटी भेटली आणि काय म्हटलं रायता भेटेल म्हणून. म्हटलं रायता वगैरे काय आपल्याला माहिती नाही, डाळ रोटी घेऊया. पोटभर जेव हे संपवतो हे, मग काय दिवसभर टेन्शन नाही. पंपावर गाडी लावलेली आहे बघा, इंडियन ऑइल पंपावर. चला अर्धा तास गेला. 10:30 वाजले. 10:30 वाजून 10:35 झाले. अर्धा तास गेला. असू दे, मस्त पेट पूजा झाली. आता काही टेन्शन नाही. आता लोकेशनवर पोचूया. चला पटापट. आपलं लोकेशन ना इथून 30 किलोमीटर लांब आहे. काय आपल्याला अर्धा-पाऊण तास लागेल. हो 50 मिनटं दाखवतंय मॅपवर. म्हणजे पुढे थोडं ट्रॅफिक वगैरे काहीतरी असेल तर पटापट त्या लोकेशनला पोहोचूया. म्हणजे 11 11:30 पर्यंत पोहोचून जाऊ आपण. बघूया आता कधी खाली होते गाडी. चेन्नई सेंट्रल 22 किलोमीटर आहे. नेल्लोर आहे म्हणजे मेन सिटी. 22 किलोमीटर अजून पुढे. आपलं लोकेशन जवळच आहे. एक 5-6 किलोमीटरवर आपण पोचून जाऊ. तर फायनली मी माझ्या लोकेशनला पोचलोय. म्हणजे इथून लेफ्ट दाखवतोय. इथेच आतमध्ये कुठेतरी खाली आहे आपलं. पहिलं आधी चप्पलाचं दुकान बघून चप्पल घ्यायचं आहे मला. चप्पल नाही तर काहीतरी. चप्पल फाटले तुटली माझी काल आणि तसाच फिरतोय मी. आधी खाली करूया गाडी आणि नंतर चप्पल बघूया. हे बघा आता बरोबर आलो. हे बघा इथेच खाली होणार. हां इधर ही होगा ना. एंटर करना है. हाँ पहले किधर उधर जाओ. हाँ गाड़ी में स्टॉप करो, उधर से आएगा. हाँ उधर स्टॉप करता. तिथल्यासारखीच कंडिशन आहे. जसं कर्नाटकात जी कंडिशन होती ना तशीच कंडिशन इथे पण आहे. भरपूर गाड्या लागल्यात. आपल्याला खाली करायला आता किती वाजतील काही सांगता येत नाही. भरपूर गाड्या आहेत. खरं काय खरं नाही रे बाबा. लावतो इथे गाडी. चला पटापट पेपर वर्क करूया. आणि कधी खाली होते मी बरोबर ना 11:30ला इथे पोचलोय. चला भेटतो थोड्याच वेळात. गाडी ना धक्क्याला तर लावली बघा.
नक्की तर बघूया आता खाली लवकर झाल्या पुरे जातो. व्हिडिओच केला नाही काय सांगणार या. झाली खाली बाय बाबा, फायनली गाडी खाली झाली. आणि आता वाजलेत सांगतो तुम्हाला 3:30 वाजलेत दुपारचे. तर आणि बाहेर पण निघालो मी आता. हां तर रवी दादांनी आणि काय म्हणतात विजू दादांनी एक लोकेशन पाठवलंय. तर ते आहे कुठे माहिती आहे, अजून इथून माझ्याकडून 30 किलोमीटर मला लांब जायचं आहे. 30 किलोमीटर जायचं आहे. आणि आता एक ना विजू दादांनी सॉरी रवी दादांनी हे पाठवलेला नंबर पाठवलेला, चाकणचं भाडं होतं. तर अरे बाबू बघूया ते जर कन्फर्म झालं तर बरंच झालं. नाहीतर काय त्या धाब्यावर जाऊन थांबणार आहे तिथे, आंघोळ पांघोळ कपडे धुवायचे आहेत. वैताग आलाय 3 दिवस आंघोळच केली नाही अशी गंमत आहे. हा फक्त फ्रेश होतोय, कपडे चेंज करतोय तेवढंच, अशी कंडिशन. तर एक काम करतो मी ना, इथून त्या धाब्यावर जातो आणि तिथे व्हिडिओ एंड करतो. तिथे कसं काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. चला कैसा है मेरा कितना 20 वन पीस. और ये अजून 20 दा. हाँ 20. हाँ हाँ ये कट करके नाही. कळिंगणाची भेस ना 20 रुपये हे बघा. म्हटलं घेऊया. जीपे होगा ना ऑनलाईन. खाणार कशी आता. मस्तपैकी कळिंगण खाऊन बाहेर पडलोय. थोडा जीव शांत झाला. आता आपण त्या राजस्थानी धाब्यावर जाऊया. इथून 30 किलोमीटर लांब आहे तो. पटापट तिथे जाऊन पोहोचूया. त्या पार्टीवाल्याचा काय अजून कॉल आला नाही. ते पुण्याचं भाडं होतं चाकण. तो बोलला 1 तासापूर्वी होतं. आज आता राहिलं असेल नसेल असलं तर तो कॉल करणार बोलला. बघूया काय ते. एक 5-10 मिनटं पुढे जाऊन थांबतो आणि त्यांना कॉल करतो आहे की गेलं. असलं तर भरून निघून जाऊया आपण. एका ठिकाणी थांबलोय. पाठीमागे एक चप्पलाचं दुकान दिसलंय, तर तिथे जाऊन चप्पल घेऊन येतो. तुटलंय, कालपासून तुटलेलं चप्पल घालून फिरतोय. नवीन चप्पल घेतलं. चप्पल फायनली लोकेशनवर पोहोचलोय. दाखवतो तुम्हाला. अरे बाबा बाबा, हे सगळे आपले MH गाड्या वगैरे इथे येऊन थांबतात. हे राजस्थानी ढाबा हॉटेल असा काहीसा एरिया आहे हा बघा. इथे तिकडे आंघोळीची वगैरे सुविधा आहे. तिकडे आंघोळ करतायत बरेचसे ड्रायव्हर. आणि हे हॉटेल आणि हा हायवे आणि ही आपली गाडी. तर आता पहिला आधी आंघोळीची नियोजन लावतो. जाऊन मस्तपैकी आंघोळ, कपडे धुवायला भेटले तर पहिले आधी कपडे धुणार, युनिफॉर्म स्वच्छ करणार आहे. हां फ्रेश होणार पहिला आणि मग पुढचं काय ते मग एडिटिंगला वगैरे बसणार आहे. आणि मग रिटर्नच्या भाड्याचं जुगाड वगैरे काय करायचं आहे. त्यांनी फोन नाही केला. जे चाकणचं भाडं होतं ना ते लागली गाडी. असो भेटेल काहीतरी. देवाक काळजी, गणपतीक काळजी, भेटताला काहीतरी. तर हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लव यू.